नमस्कार मित्रांनो, मी संकेत गोसावी पॉडकास्ट लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. व्यवसायामध्ये जेव्हा लग्नानंतर जेव्हा व्यवसायात वेळ द्यायची वेळ आली, तर त्या वेळी माझी आई आणि माझ्या बहिणीचा मला खूप मोठा म्हणजे ॲक्च्युअली कसं असतं, की जेव्हा लग्न झाल्यानंतर खरं तर खूप मोठी तारेवरची कसरत असते. मुलांना पण सांभाळायचं आणि या कामामध्ये मला आईची आणि बहिणीची खूप मोठी मदत झाली आणि त्यांच्याप्रती मी खूप कृतज्ञ आहे आज. ॲक्च्युली कसं झालं, की आम्ही दोघंही साधारण 95 साली एकाच ठिकाणी या संदर्भात आम्ही नोकरी करत होतो. हो. आणि त्याच्यानंतर 98 साली यांच्या घराच्या तिथेच आम्ही साधारण एक क्लास चालू केला. हो. आणि पुढे जाऊन 2001 मध्ये या प्रोफेसर चौकमध्ये आमची खरी व्यवसायाची सुरुवात झाली या ठिकाणी आणि 2001 मध्ये. ओके. आणि कुठल्या प्रसंगाला मग समोर जावं लागलं? कसं असतं, की जसं आपण कुठलाही व्यवसाय म्हणलं, की अनेक अडचणी येतातच. भरपूर अडचणी आल्या. हो. आणि 2001 हा काळ असा होता, की बऱ्याच जणांनी IT कडे पाठ फिरवली होती हो. आणि आम्ही IT मध्ये प्रवेश केला होता. बरोबर. म्हणजे त्या काळात NIT असेल किंवा अपटेक असेल, हो. अशा खूप साऱ्या प्रशिक्षण संस्था काम करत होत्या हो. नगरमध्ये आणि आम्ही त्यामध्ये उतरलो होतो. आणि 2002 मध्ये MKCL ने संगणक हा प्रत्येक खेडेगावात पोहोचावा, प्रत्येक जण डिजिटल साक्षर व्हावा, या हेतूने MSCIT हा कोर्स सुरू केला. हो. आणि आम्ही 2002 ला MSCIT या कोर्सची मान्यता घेतली आणि तेव्हापासून चांगली आमचा प्रवास चालू झाला. आणि मी जेव्हा क्लास मध्ये कुठले कोर्स अवेलेबल आहे? जसं की आता बघा AI पण आलेलं आहे. बरोबर. आणि पूर्वीची जी गरज होती, जेव्हा आम्ही सुरुवात केली, तर तेव्हा संगणक साक्षरता ही खरं सगळ्यांची गरज होती. प्रत्येकाला संगणक साक्षर होण्याची गरज असायची. पण जसा काळ बदलत गेला तसं साक्षरतेकडनं सक्षमतेकडे जाण्याची जास्ती गरज आता भासू लागली आहे. AI पण प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहे. आणि जसं की डिझायनिंग क्षेत्र आहे किंवा अकाउंटिंग क्षेत्र आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं की अकाउंटिंगमध्ये टॅली आहे किंवा ॲडव्हान्स एक्सेल आहे, BFSI आहे, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, त्यानंतर डिझायनिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, यासारखे अनेक कोर्सेस असतात. आणि MSCIT हा तो बेसिक जरी म्हटलं तरी आता ॲडव्हान्स प्रत्येक विद्यार्थ्याला जसं आपण बघतो, की प्रत्येक विद्यार्थी हा कम्प्युटरवर किंवा कुठल्या ना कुठल्या एका स्क्रीन समोर असतो. आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक स्कॅम्स होत आहेत. सायबर सिक्युरिटी आता सध्या खूप गरजेची आहे आणि MSCIT कोर्समध्ये असे अनेक कंटेंट आहे, की तो विद्यार्थ्याला एक्झॅक्टली कळतं, की आपण कशा पद्धतीनं या फ्रॉडपासून आपला बचाव करायला हवा किंवा आपल्या पुढे आणखीन कोणते चॅलेंजेस आहेत, नवीन काय ट्रेंड्स येणार आहेत किंवा आलेले आहेत, की जेणेकरून त्याला त्याचा मार्ग शोधायला पण त्याला उपयोग होतो. MS ऑफिस तर असतंच. बेसिक स्किल्स हे कुठेच वेस्ट जात नाही. त्यांना बेसिक स्किल आलेच पाहिजेत आणि अनेक डिजिटल स्किल्स सुद्धा त्यांना माहिती असले पाहिजे. आणि तुमच्या कोर्समध्ये कुठले फायदे मॅडम? जसं की मगाशी मी सांगितलं, की डिझायनिंग कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग एखाद्या विद्यार्थ्याने केलं तर तो अनेक ज्या काही आता वेब डिझायनिंग आहे किंवा फॅशन डिझायनिंग असेल, ज्वेलरी डिझायनिंग असेल, तर त्या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि फ्रीलान्सिंग आहे, जसं की त्याला जॉब करता तो फ्रीलान्सिंगमध्ये सुद्धा काम करता येतं त्याला. किंवा अकाउंटिंग असेल तर टॅली करून तो अकाउंटंट म्हणून कुठेही पतसंस्था असेल, बँक असेल, या ठिकाणी तो काम करू शकतो. आणि तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किती मॉनिटर आणि कसे हँडल करतात? तसं तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा 2च संगणक होते. आणि त्या काळात एक संगणक म्हणजे त्या कॉस्टिंग ही खूपच होती. म्हणजे ते चॅलेंज आम्हाला खूप वाटत होतं, की एका कॉम्प्युटरची किंमत ही खूप असायची. आणि अगदी 2 कॉम्प्युटर नंतर मग आम्ही हळूहळू जसं आमचा व्यवसाय वाढत गेला तसं आम्ही एक संगणक मध्ये वाढ करत गेलो. आणि आता सध्या 20 लॅपटॉप आहेत आपल्याकडे, की जे चांगल्या कॉन्फिगरेशन मध्ये आहेत, ज्यामध्ये सगळे डिझायनिंगचे कोर्सेस, प्रोग्रामिंगचे कोर्सेस आम्ही चालवतो.
आणि MKCL मार्फत जे क्लिकचे जे करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत तर ते जवळजवळ सगळेच कोर्सेस म्हणजे 200 तसे तर कोर्सेस आहेत. जावा असेल, पायथन असेल, C++ असेल, ऑटोकॅड आहे, डिझायनिंगचे सगळे कोर्सेस आहेत. हे सगळेच आपण इथे रन करतो. मॅडम, जेव्हा 2001 ला तुम्ही सुरुवात केली होती विझार्ड क्लासची, तेव्हा पहिला कुठला कोर्स आला होता? हा, सुरुवातीला तर MSCIT हाच कोर्स सुरुवात केली आम्ही. MSCIT या कोर्स पासूनच आमची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये काय डेव्हलप केलं तुम्ही? म्हणजे MSCIT मध्ये काय काय अजून ऍडव्हान्स आणलं? MSCIT हा तर मी जसं सांगितलं की संगणक साक्षर करणं हा मूळ उद्देश होता. बरोबर. पण नंतर नंतर जसं की प्रत्येकाला ऑफिस स्किल आलं पाहिजे, ऑफिस मध्ये तुम्हाला कामं करता आली पाहिजेत. बरोबर. तर त्याच्यानंतरही आता सध्या की AI आलेलं आहे तर तुम्हाला AI चा वापर करून MS ऑफिस वापरता आलं पाहिजे. अनेक जसं की आपण इंटरनेटचा वापर डेली रुटीन मध्ये करत आहोत, तर बरोबर. त्यामध्ये तुम्हाला मग जीमेल आहे, जीमेल मध्ये कॉन्फिडेन्शियल मेल आहे किंवा अनेक गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, अनेक डिजिटल स्किल्स आहेत, सायबर सिक्युरिटी स्किल्स आहेत, हे सगळे तुम्हाला आले पाहिजेत. तर आता सध्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत MSCIT या कोर्समध्ये खूप मोठा बदल होत गेलेला आहे, कायम अपडेशन झालेलं आहे. आणि आता सध्या तर प्रत्येकाला म्हणजे अगदी गृहिणी असेल, अगदी 5वी ते 9वीचे काही विद्यार्थी असतील, कॉलेजमधले विद्यार्थी असेल, शासकीय जे जॉब करणारे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा MSCIT हा कोर्स खूप गरजेचा आहे. जे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात तर त्यांना सुद्धा हा गरजेचा आहे कोर्स. हा, जसं की मी आता सांगितलं की आता AI तर आहेच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मुलांना असं वाटतं की शाळेमध्ये आपलं बेसिक झालेलं आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मोबाईल मला येतोय, मला संगणक बेसिक कोर्स करायची गरजच नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेल की MSCIT हा कोर्स आता काही बेसिक असायला राहिलेला नाही. त्याच्यामध्ये 200+ डिजिटल स्किल्स आलेली आहेत. जसं कोडिंग स्किल आहेत, मुलांना म्हणजे कोडिंग स्किल बद्दल माहिती मिळते, सायबर सिक्युरिटी स्किल. कारण तुम्ही पाहिलं की प्रत्येक आपण बातम्यांमध्ये बघतो की कुठे ना कुठे स्कॅम्स होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर. अगदी मुलांना गेम मधनं सुद्धा त्यांना स्कॅम होताना दिसत आहे किंवा मुलं सुसाईड करत आहेत. तर या सगळ्या ह्याच्यातनं की अगदी म्हणजे गृहिणी असेल घरातली किंवा जॉब करणारे विद्यार्थी असतील किंवा शालेय कॉलेजमधले विद्यार्थी असतील, या प्रत्येकाला MSCIT करणं खूप गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत किंवा शासनाला सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे की ज्यांना जॉब करायचा आहे गव्हर्नमेंटचा, तर त्यांनी सुद्धा MSCIT करणं फार गरजेचं आहे. आणि आपले जे रिझल्ट क्लासमध्ये कुठले कुठले विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला लागलेले, म्हणजे कुठले कुठले शिक्षण घेऊन कुठले कुठले कोर्स करून लागलेले गव्हर्नमेंट जॉबला? हा, आता तसे तर हजारो विद्यार्थी आमच्या संस्थेमार्फत शिकून गेले आणि मला खूप छान वाटेल सांगायला की जसं की माझा एक सुरुवातीच्या काळामधला एक विद्यार्थी होता की ज्याला बोलता पण येत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं. मूकबधीर आपण म्हणतो की त्याला मी माझ्या हातवारे करून त्याला शिकवायचे. त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल समजायचं. पण मी कदाचित तो लिप्स रिडिंग करत असेल, मी बोलायची पण आणि त्याला MSCIT मधल्या बऱ्याचशा गोष्टी शिकवत गेले. आणि त्यांनी जेव्हा MSCIT पूर्ण केलं, तो पास झाला MSCIT, तर तो त्या काळी मला वाटतं 2006 ची गोष्ट आहे, तर त्याला पालिकेमध्ये, अहमदनगर महानगरपालिका आहे आपली, तर त्या पालिकेमध्ये त्याला क्लरिकल जॉब त्याला मिळाला त्यावेळेस. आणि ही खूप चांगली मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर अनेक मूकबधीर विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये येऊन गेली किंवा जी थोडीशी मानसिक प्रॉब्लेम आहे ज्यांचा, तर ते सुद्धा आपल्या इथे MSCIT कोर्स करायला येतात. कारण नॉर्मल विद्यार्थ्यांना शिकवणं तर अगदी सहज शक्य असतं, पण अनेक विद्यार्थी आहेत जसं की डिझायनिंग फील्ड मधले सुद्धा बरेच विद्यार्थी येतात की ज्यांना पुढे डिझायनिंग मध्ये करिअर करायचं असतं किंवा प्रोग्रामिंग, जसं इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि ते आज कुठल्या ना कुठल्या पदावर आज काम करत आहेत, काही IT क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मार्फत MSCIT हा कोर्स जेव्हा सुरू केला तर सगळ्यात महत्वाचे आमचे जे मेंटर आहेत MKCL चे चीफ मेंटर विवेक सावंत सर, तर हे मेन आमचे सगळ्यात गुरु आहेत आणि त्यांच्याबद्दल मी नेहमी कृतज्ञता व्यक्त करत असते. आणि आज जे काही आहोत आम्ही केवळ त्यांच्यामुळे आहोत आज, आणि आमचा व्यवसाय हा त्यांच्यामुळेच खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.